हे घ्या पोंडजी. काल चोरून काय खाल्लं सांग. दादू आज नवीन भांड्याचं उद्घाटन करत आहे. खाऊन दाखव मला. चवीला खूप छान आहे देशी गचून. आता थोड्या वेळ मी श्रीरामच्या मानस वाचत बस. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. तर सकाळचे 7:45 वाजलेत आता आणि मी सकाळी स्वयंपाक करत आहे. आज पण दादू कॉलेजला लवकर जाणार आहे, त्यासाठी मी स्वयंपाक करत आहे. इथं मी फ्लॉवरची भाजी बनवली आहे दादूच्या डब्यासाठी आणि इथं मी राजमा शिजायला ठेवलेला आहे मनासाठी. मनाची आज फरमाईश आहे की राजमा चावल बनव. म्हणलं ठीक आहे. राजमा मी सकाळी उठल्या शिजायला ठेवलेला आहे. मी आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर चपात्या बनवते. आज टेरेसवर जाते की नाही शक्यता कमी आहे, कारण आता 7:45 वाजलेले आहेत. चपात्या बनवपर्यंत 8:15 वाजतील. फक्त सूर्यनारायणाचं दर्शन आणि पक्ष्यांसाठी जल घेऊन येईल आणि घरामध्ये व्यायाम करेल मी आज. सुंदर मेरा दादू गरम गरम है, गरम है. झोला आहे ना मी बनवलेला. टिफिन बॅग, होममेड टिफिन बॅग बनवून दिलेली आहे दादूला. आज उशीर झाला बाळा, 8 वाजले. इथंच आपलंच कॉलेज आहे. अशा थोडी राहत आहे बेटा. दादू सकाळी उठून रनिंगला गेलेला आणि येऊन झोपलेला पुन्हा, त्यामुळे उठायला उशीर झालेला. माझा आज सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता मी टेरेसवरती जाऊन येते पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि सूर्यनारायणाचं दर्शन घेते आणि वरून आल्यानंतर मी घरामध्ये आज व्यायाम करते. सुंदर नंद मुकुंद. सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया. आता सूर्यनारायण बरेच वरती आलेले आहेत. अदेव नमस्तुभ्यम प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्तुते. चला आता आज लगेच घरी जाते. आणि आज आजी भेटलेले आहेत खूप दिवसातून. आजी कशात तुम्ही? मी लवकर येते आजी आणि ह्या साईडला बसते बघा इकडं. आज नाही आले, आज थोडासा उशीर झाला. तुम्ही उशीर येता फिरायला आहे ना. आजी सावलीमध्ये बसलेले. किती राऊंड मारले आज? 5 मारले. चहा पाणी झालं का? चांगलंय चांगलंय. आज लवकर झालं चहा पाणी आजींचं. हा येऊ का आजी? हा येते. व्यायाम करते आता घरात. ऊन खूप लागते ना आता. हा स्वयंपाक झालाय, व्यायाम करायचंय. आज उशीर झाला हो वरती यायला मला. चला येऊ का? फोंडे जिथं देवपूजा करत आहेत. तू अभ्यास करतो. बघू तू कुठं अभ्यास करतोय. दिखा झूठा लडका काही का. फोंडजी हे नैवेद्य ठेवा. आजचा सगळा स्वयंपाक बिना कांदा आणि लसणाचा आहे, कारण आज पापमोचनी एकादशी आहे आणि उद्या आहे भागवत एकादशी. 2 एकादशी आहेत आणि मी उद्याचा एकादशी उपास ठेवणार आहे. हे घ्या पोंडजी. मला जेवढं खायचं तेवढं खा पोंडजी. आम्ही जेवण करत आहोत, तुम्ही पण या जेवण करायला. मी खात आहे फ्लावरची भाजी, चपाती आणि मना राजमा चावल आणि दही. 2 चपात्या दिले डब्याला. खा पोंडजी. थोडीशी तब्येत बनवा, मनासारखे डोले शोले बनवा. मी इथं भांडं ठेवलेलं आहे दुधासाठी. दूधवाला आणखी नाही आला आमचा. आओ जाओ पोंडजी. सकाळी किचन ओट्यावरचं सगळं काम माझं झालेलं आहे. किती सुंदर चकाचक दिसत आहे किचन ओटा माझा. खूप आनंद होतो मला सकाळी हे काम झाल्यानंतर. दूधवाल्याने आमच्या आत्ता दूध देऊन गेलेलं आहे. हे फोडून ठेवते गरम करायला. अगोदर स्वच्छ धुवायचे हे पाकिट. घरातली सगळी कामं माझी आता झालेली आहे. आता थोड्या वेळ मी श्रीरामच्या मानस वाचत बसते. रामचंद्र कृपालु भज मन.
किचनवरती खूप काळ्या मुंग्या झालेल्या आहेत. थोडंसं वाटीमध्ये दूध शिल्लक राहिलं रात्रीचं, ते गरम केलंय आणि त्याचे शिंतोडे उडलेले आहेत. तर सगळ्या किचनवरती काळ्या मुंग्या झालेल्या आहेत. क्या ही करे म्हणा. तू का घरी आहेस बाळा? कॉलेजला का जात नाही? माझी डायरेक्ट परीक्षा आहे की. फायनल परीक्षा आहे? हो. कधीपासून आहे? 1 ते 7. अच्छा, मग आता अभ्यासाच्या सुट्टीत का? स्टडी लिहून असते आम्हाला कधी. मग 10 दिवस कशा सुट्टीत बाळा? असंच कसं काय असंच? का तू जात नाही कॉलेजला? का तू जात नाही? असं काय ना, 25 ला जायचंय की. पेपरलाच ना? नाही, चेकिंगला. अच्छा, 26 ला. मग आता का नाही जाते? आता आम्हाला बोलवलेलं नाही. बोलवलं नाही? कधी आलास बाळा? ए जाडू, कधी आलास तू? सो गया लडका, आता सो गया. ऊन खूप कडक पडतं ना बाहेर, तो बाहेरून आला केसा थकतो. दुपारचे 2 वाजले आता आणि मी म्हणाला माझ्या दुपारचं जेवण देत आहे. म्हणाला मी जेवण वाढलेलं खूप आवडतं. का काय बच्चा येले खाले अंजी, खाओ खाओ खाओ. उन्हामुळे बाहेरचं वातावरण शांत आहे. आमचा एक रखवालदार बाहेर फिरत आहे. ते दुपारचे 4 वाजले आता आणि उन्हाळ्या दिवसामध्ये सायंकाळचे 4ला दुपारचे 4 म्हणलं पाहिजे, कारण 5 वाजेपर्यंत खूप कडक ऊन असतं आणि 5च्या नंतर थोडंसं वातावरण थंड व्हायला सुरुवात होतं. आणि माझे दोन्ही चिरंजीव झोपलेले आहेत. वेळोवेळीचा प्रश्न आहे. लहान असताना घरात थांबत नव्हते आणि आता घरातून जात नाहीत बाहेर कामाशिवाय. मी आता हे थोडंसं दूध पिते. हे रात्रीचं दूध शिल्लक आहे, याच्यामध्ये थोडंसं ताजं दूध घालते आणि पिते. देशी गाईच्या दुधाचा वास खूप छान येतो. वा वा, चवीला खूप छान आहे देशी गाईचं दूध. भात खा, चपाती खा. आणि दादूने आज माझा खूप विश्वासघात केलेला आहे. काल चोरून काय खाल्लं सांग? चोरून खाल्लेलं आहे ना. हे बघा, हे ब्रेडचं पाकेट मला मिळालं आहे ह्या हंडीच्या मागे. आणि मला म्हणतोय की कधी खाल्लं, कुठे मिळालं हे? ते तर इथंच होतं. तर हंडीच्या मागे पाकेट होतं. मी नाही म्हणते करायचं, तू का नाही खा? हे पाकिट कचऱ्यात टाकायचं कंटाळा आलेलं म्हणून तिथे ठेवलेलं. आणि मला खाईत सुद्धा नाही. मी घरात असून मला कळालं नाही. झोपलेली ना अशी मस्त घोरत. दुपारी खाल्लाय का? मग अच्छा. आणि मला तर ठेवायचं तर एक काय म्हणतात स्लाइस ब्रेड चालतं. एखादी खाल्ली असते राजा. हा, तुझे इतना विश्वासघात कर दिया मेरा. 1 किलोचं ब्रेड आणतो. 1 किलो नाही आवडत. आम्ही कधी खात नाही ब्रेड, कुठं पाव, बटर. मनीष आता जेवलेला आहे, त्याने चपाती खाल्लेली आहे. नाही मुंगे दुधाला लागले. मुंग्या कुठे बाळा? मुंग्या एक सुद्धा मुंगी नाहीये. दाखव आप दिखा दे बेटा. हो. ती साईडला होती रे. इथे दुधाचे ठिपके पडलेले ना, त्याला ते लागलेले. हे घे राजमा खा. कोण खाणार आहे? कॉलेजमध्ये असताना दादूने मला फोन केला, म्हणला की मुगाळ डाळ भिजायला ठेव. आणि मी एवढी मुगाळ डाळ भिजायला ठेवलेली आहे. आणि काय बनवणार आहे याच्यापासून? मुंगलेट. अच्छा. आता मी ज्वारी देत आहे दादूकडे दळायला. ह्या कुकर डब्याने मोजत आहे. 1 किलो धान्य बसतंय कुकर डब्यामध्ये बरोबर. 3 डबे झाले आणि हा आहे 4था डब्बा. सायंकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आता लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण थोड्या वेळ मला बाहेर जायचं आहे. आज जाड भाकरी बनवलेली आहे आणि एकच भाकरी बनवायची आहे मला, कारण 4-5 चपात्या शिल्लक आहेत सकाळच्या आणि ही भाकरी माझ्यासाठी आहे. भाजी पण तयार झालेली आहे. वास खूप खमंग येत आहे भाजीचा. आज बऱ्याच दिवसातून मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 3-4 टोमॅटो घातलेले आहेत, त्यामुळे वास खूप खमंग येत आहे भाजीचा. दादू आज नवीन भांड्याचं उद्घाटन करत आहे मुंगलेट बनवून. तर इथं दादूने मुंगलेटचं बॅटर बनवलेलं आहे. मी सकाळी मुगाची डाळ भिजायला ठेवलेली, 7-8 तास भिजलेली चांगली. आणि दादूने चांगली वाटलेली आहे. हिरवी मिरची घातलेली आहे, मीठ, जिरं आणि सोडा सुद्धा टाकलेला आहे. ढोकळे कशा असतात त्याच्यासारखं बनवत आहे. या ढोकळ्याच्या प्लेट आहेत, याच्यामध्ये दादू बनवत आहे मुंगलेट. आता मी ते चाललेली आहे. आल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला कसे बनले ते. येऊ का बाळा? येस. दादू हांजी बनवलंस? अरे वा 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 वा. काय बनवलंस तू? पिझ्झा. अरे मुंगलेटचा पिझ्झा बनवलेला आहे दादूनी. बघू, टेस्ट करू का थोडं? कांदावाला आहे, ये विदाउट कांदावाला. अच्छा, हा कांदावाला मुंगलेट पिझ्झा बनवला दादूनी. हा स्टीम किती वेळ? नाही, मुगलेटच आहे. अच्छा, किती वेळ स्टीम केलं? 5-10 मिनिटं फक्त. अच्छा, खाऊन दाखव मला. तूप लावलेलं आहे आणि हाच बिना कांद्याचा दादूने देवाला अर्पण केलेला आहे नैवेद्य म्हणून. हे बघा, खूप छान.
म्हणजे खाऊन बघ बर, तू खूप खवय्ये आहे आणि तुलाच कळणार आहे कसं बनलंय ते. खाऊ तुम्ही. नाही नाही, तुम टेस्ट करू. तू पण लावतोय बाय, अच्छी बात आहे. आता सगळं जेवढं काढलंय ना शिस्त व्यवस्थित धुवून ठेव. साहेब धुणार. असं ठरलंय का दोघांमध्ये? इकडं बघ, ठरलंय का बघू? तो म्हणतो काय ठरलं नाही, मग तो धुत नाहीये, तुलाच धुवावं लागेल. अरे का आता पोटात गेल्यानंतर बोलणार आहेस का? अवघडच आहे. कसं बनलंय? छान. अरे वा, बघू. तिखटची टेस्ट नंतर लागते. हा, अच्छा बघू. आता मी पण एक बाईट खाते, मला मुगाची डाळ तर नाही चालत, फिर भी एक बाईट. वा वा वा, खूप टेस्टी बनलंय, मस्त एक नंबर बनलेला आहे मुगलेट. छान, तुम्ही पण घरी ट्राय करा. खूप सिंपल आहे. 7-8 तास मुगाची डाळ भिजायला ठेवायची, त्याच्यानंतर बारीक वाटायची. मिरची, अद्रक, लसूण पण वाटू शकता. जिरं टाकायचं आणि थोडंसं बेकिंग सोडा असेल तर ते टाका, नसेल तर आपला खायचा सोडा घालायचा आणि अर्धा तास तसंच ठेवायचं पीठ. आणि अर्धा तासानंतर स्टीम करायचं, तूप लावायचं प्लेटला, स्टीम करायचं, वरून तूप, कांदा वगैरे काही टाकून खाऊ शकता. खूप छान बनलेलं आहे. आता मी पण जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.